नमस्कार प्रेक्षकांनो, आज तुम्हाला दुसरा सुद्धा कथेचा भाग दिलेला आहे। त्यामुळे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि असेच मोठे मोठे भाग पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। आई ओके जिम करून आलेला तो काउचवर बसतच म्हणाला, समोर पियाचा लगबग चालू होती। आज तिच्या कॉलेजचा पहिलाच दिवस होता, पण तिच्या चेहऱ्यावर तिचा नेहमीचा ग्लो नव्हता, म्हणून त्याने काळजीने विचारलं। तिने फक्त मानच हलवली। पिया बी हॅपी। तिला असं उदास बघणं कठीण जात होतं। इतका उदास चेहरा करून तो तिला जाऊन देऊ शकत नव्हताच। पिया, जसं तू या नात्यात जबरदस्ती अडकली आहे तसंच मी सुद्धा जबरदस्ती अडकलो आहे, पण ते का आपल्या हातात असतं का किंवा होतं का? कुणाल बोलला तसं पियाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं। कमसीट, खरं तर तुला मी हे कालच सांगणार होतो, पण नाही जमलं, आता सांगतो। तिला बाजूला बसायला सांगत तो बोलला तसं ती गप्प बसली। पिया, मीनाक्षी आणि मी रिलेशनमध्ये होतो हे मान्य आहे। इतकंच नाही तर गेले 2 वर्ष आम्ही लग्न करायचा पण प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळी काही ना काही असे प्रॉब्लेम येत आहेत की आम्ही लग्नच करू शकत नाहीत। आणि आपलं बघ, रात्री एकमेकांना बघितलं आणि दुसऱ्या दिवशी लग्न सुद्धा झालं। काहीच कुत्सिक हसतच तो बोलला। ती मात्र खाली मान घालूनच गप्प ऐकत होती। तो असं आणि आता काय बोलतोय तेच तिला कळत नव्हतं। आपण कितीही प्लॅन केले ना तरी पुढच्या क्षणाला काय होईल कोणीही सांगू शकत नाही। यू नो वॉट, त्या दिवशी जर तू तिकडे आली नसतीस तर दुसरी कोणीतरी मुलगी त्या रूममध्ये येणार होती हे सांगितलं तसं तिने डोळे वर करून त्याच्याकडे बघितलं। डोळे वटारले गेले होते तिचे। त्या वटारलेल्या डोळ्यात हे काय बोलताय हा एकच प्रश्न होता, सोबत त्याच्यासाठी काळजी सुद्धा होती। तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी काळजी बघून त्याला हायसं वाटलेलं। हो, तो एक ट्रॅप होता मला अडकवण्यासाठी। ती जी मुलगी होती ती कोण होती हे मला अजूनही समजलेलं नाही। मी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करतोय, सोबतच आपले व्हिडिओ ते फोटो कोणी व्हायरल केले ते सुद्धा शोधतोय, पण काहीच क्लू मिळत नाही किंवा हाताला लागत नाही, तो सांगत होता। आणि ती त्याच्याकडे एकटक पाहत होती। हे सर्व शोधण्याचा किंवा असला विचार तिने स्वप्नात सुद्धा केला नव्हता। लग्न झालं होतं त्यामुळे आता त्या व्यक्तीला शोधून काय होणार आहे हेच ती समजत होती, पण कुणाल तो तर अजून या सर्वाचा पाठपुरावा करतच होता। मी खुश आहे की त्याच्या कोणी प्लॅन केलेला तो सक्सेसफुल नाही झाला, नाही तर कदाचित माझी परिस्थिती खूप वेगळी असती। राहिला प्रश्न तुझ्यासोबत लग्नाचा, तर आजोबा तुला आधीच ओळखत होते, म्हणून त्यांनी माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलेलं आहे। तेव्हा परिस्थिती वेगळी होती, म्हणून कदाचित तेव्हा ज्या गोष्टी घडल्या त्या ज्या पद्धतीने घडलं असेल, अर्थात ते मला पटलं नाही, पण हेच फॅक्ट आहे। राहिला प्रश्न माझा आणि मीनाक्षीचा, तर मला सांग पिया, तुझं माझ्यासोबत लग्न नसतं झालं तर तू कोणासोबत तरी अरेंज मॅरेज केलंच असतं ना? म्हणजे तुझं अजून अफेअर नव्हतं म्हणून मी बोललो। त्याने तिच्याकडे बघितलं तसं तिची मान होकारार्थी हलली। तर मला आता सांग, तू खात्रीने सांगू शकत होतीस का की त्याला दुसरी कुठलीही मुलगी आवडत नव्हती किंवा तो बाहेर कोणासोबत रिलेशनमध्ये नसेल? त्याने पुन्हा तिच्याकडे बघितलं तर तिने नकारार्थी मान हलवली। तसंच तू आत्ताही समजू शकतेस, आणि मी कधीही तुझ्यापासून काही लपवलं नाही। अगदी पहिल्या दिवसापासून तुला माहीत आहे मी आणि मीनाशी रिलेशनमध्ये होतो, पण आता आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत। आपल्या रिसेप्शनच्या रात्री मी तिला भेटलो, ते शेवटचं। त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलो, पण फक्त मित्र म्हणून। आमच्यात तसं काही नाहीये। कुणालला स्पष्टपणे सांगायला जमतच नव्हतं। त्याच्या समोर बसलेली व्यक्ती त्याची बायको होती, आणि कोणत्याही बायकोला आपल्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते हे ऐकायला आवडणार नाही किंवा किती त्रास होईल हे तो जाणत होता, हे तो जाणूनच होता, पण तिला सर्व काही सांगायचे होते। भले त्याला ती आवडत होती, पण आजोबांनी केलेला हा जबरदस्तीचा लग्नाचा घाट आता तिच्यावर लादायचा नव्हता, पण त्याला तिला गमवायचं सुद्धा नव्हतं। पाहता क्षणी त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटलं होतं, ते नक्की काय होतं ते आजही तो सांगू शकला नव्हता, पण आता तो तिच्या प्रेमात गुंतत चालला होता हे त्याने स्वतःच्या जवळ मान्य केलं होतं। म्हणूनच त्याला तिच्याबद्दल असं तिला सर्व त्याच्याकडून कळावं असं वाटत होतं। उगाच एखादी गोष्ट लपवून किंवा बाहेरून समजल्यावर नंतर ती कशी रिॲक्ट होईल हे त्याला माहिती नव्हतं, आणि आता त्याला सिच्युएशन त्याच्या हाताबाहेर जाऊ द्यायची नव्हती। काल तिच्याशी बोलून झाल्यावर ती मनाने किती हळवी आहे हे कुणालला कळलं होतं, त्यामुळे आता त्याला तिच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं। कालची तिची अवस्था पाहून त्याने तिला काही सांगितलेलं नव्हतं, पण तरीही त्याला लवकरात लवकर सर्व काही सांगायचं होतं,
पण कसं ते त्याला कळतच नव्हतं. आज सकाळपासूनच त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. एक्सरसाइज करायला गेला तरी तिकडेही लक्ष लागत नव्हतं. पियाचा रडका चेहरा सारखा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता, ज्यामुळे तो अधिकच अस्वस्थ वाटत होता. तरीही थोडा वेळ तिथे थांबून कसंबसं व्यायाम करण्याचा तो प्रयत्न करू लागला होता. पण आज काही केल्या ते जमेनासं झालं होतं त्याला. म्हणूनच वैतागून तो रूममध्ये आला होता आणि तिथे पियाचा चेहरा बघून तिच्याशी बोलण्याचा त्याने निर्णय घेतला. पण कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं. आपल्यामुळे ती पुन्हा दुखावली तर जाऊ नये असं त्याला सतत वाटत होतं. ठीक आहे, मला नाही ऐकायचं ते. त्याच्या मनात चाललेला गोंधळ तिच्या लक्षात आला होता. म्हणूनच तिने त्याला अडवत सांगितलं होतं, तर प्रेक्षकांनो, कथा खूप सुंदर आहे. सकाळीसुद्धा तुम्हाला मी मोठा भाग दिलेला आहे आणि आत्तासुद्धा मोठा भाग देत आहे. त्यामुळे तुम्ही कसलाच वेळ न घालवता आणि तुम्हाला मोठं भाग देण्याचं कारण एकच आहे की तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून या कथेचा आनंद घ्यावा. त्याने तिच्याकडे पाहिलं. काल खचलेली ती आज विश्वासाने त्याच्याकडे बघत होती आणि तो काहीसा अचंबित होऊन तिला पाहत राहिला. ती काहीशी उदास वाटत होती त्याला, पण कालचे आणि आजचे तिचे भाव वेगळे होते. मला खरंच हिला जाणून घ्यायचं आहे हा विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा आला होता. तो तुमचा पास्ट होता, तिने ठामपणे सांगितलं. पण यावेळीही तिने फक्त पास्ट नाकारला होता. प्रेझेंट आणि फ्युचरबद्दल अजूनही काही न बोलता थँक्स समजून घेतलंस, तो म्हणाला आणि तिनेही हलकंसं स्मित केलं. आमचं लग्न ठरलेलं होतं, अगदी दोन्ही कुटुंबांना माहिती होतं. त्यामुळे थोडा थांबून तिने दीर्घ श्वास घेतला. तू काल म्हणालीस तसं जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी अडवणार नाही, पण त्यासाठी सुद्धा तुला 6 महिने इथे राहावंच लागेल. पुढे तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. तिने त्याला अडवलं होतं, तरी त्याने त्याच्या परीने तिला सत्य सांगितलं. त्याच्या नात्यात किती पुढे गेलं होतं याचा अंदाजही तिला दिला. वेगळं होण्याबद्दल त्याला बोलायचं नव्हतं, पण तिच्या मनाविरुद्धही जायचं नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होती. आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, पण उशीर होत होता याची जाणीव तिला आणि त्यालाही नव्हती. नक्की जाऊ मी, तिने त्याच्याकडे पाहून विचारलं. ती अजून एक्सपर्ट नव्हती, पण कालच्या प्रकरणानंतर तिच्या आयुष्यात एका रात्रीत खूप काही बदल झालेले होते. रात्री कुणालकडे पाठ करून झोपलेली ती कधी त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली हे तिलाही कळलं नव्हतं. त्याने तिला मिठीत घेतलेलं होतं. सवयीप्रमाणे रात्रीमध्ये जाग आल्यावर तिने स्वतःला त्याच्या इतक्या जवळ पाहिलं आणि तेव्हापासून तिची झोपच उडाली होती. काल डोक्यात आलेले नकारात्मक विचार कुठेच गायब झालेले होते. त्याच्या मिठीत स्वतःला पहिल्यापासून तेच विचार तिच्या मनात घोळत होते आणि हेच तिला टेन्शन देत होतं. जर कुणालला ती त्याच्या इतक्या जवळ वाटली तर त्याने काय विचार केला असेल या विचाराने तिला आता भीती वाटू लागली होती. आता ही कुणालसमोर आल्यावर ती पूर्ण गोंधळलेली होती. त्यात रात्रीचं रडणं, अर्धवट झोप, डोकं दुखणं, त्यामुळे ती थोडीशी उदास वाटत होती. आणि जर कुणालने काही विचारलं तर आपण काय सांगायचं याचंही टेन्शन तिला आलेलं होतं. आताही जेव्हा त्याने तिला सर्व सांगायला सुरुवात केली तेव्हा ती शांत बसून ऐकत होती. कुणाल आणि मीनाक्षीचं नातं तिने आधीच मान्य केलं होतं. तसंच श्रीमंत राजकारणी लोक त्यांच्या सीमारेषा लग्नाआधीच ओलांडतात हे टीव्हीवरील बातम्या आणि सोशल मीडियामुळे तिला माहिती होतं. त्यामुळे तिने कधीच त्या गोष्टीला गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यांच्या नात्याचं भविष्य काहीच नव्हतं हे मात्र तिने मनोमनच मान्य केलेलं होतं. पण जेव्हा कुणाल तिला भेटायला तिच्या माहेरी आला तेव्हा मात्र तिच्या मनाने भविष्याची स्वप्न रंगवली होती. तेव्हाच तिने त्याचा पास्ट समजून घेण्याचा आणि विसरण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता. अर्थात कुणाल त्यावर ठाम असेल तर ती उगाच नकारात्मक विचार करत बसणारी नव्हती. जे आहे त्यातूनच पुढे काय चांगलं करता येईल याचाच विचार ती सतत करत असे. पण कालच्या त्या एका प्रश्नाने ती बिथरली होती, घाबरली होती, चिडली होती. म्हणूनच तिची ही अशी अवस्था झालेली होती. तिचा स्वभाव तिला भांडू देत नव्हता, पण काल कुणालने तिला सावरलं होतं. त्याच वेळी त्याने या नात्याला एक चान्स द्यायचा आहे हे सांगितलं होतं. त्यामुळे ती काहीशी निर्धास्त झाली होती. पण पुन्हा रात्रीत चित्र बदललं होतं. चान्स दिला म्हणजे लगेचच इतकं जवळ जायचं का ही भीती तिला वाटत होती. आताही जेव्हा तिने त्याला सर्व काही सांगितलं त्याच्यावरच झालेला ट्रॅप आणि आजोबा आधीच पियाला ओळखतात हे ऐकून ती थोडीशी चकितच आणि घाबरलेली होती, पण त्याचबरोबर सुखावलेली सुद्धा होती की कुणाल त्या ट्रॅपमध्ये अडकला नव्हता.
त्याने त्याच्या आणि मीनाक्षीच्या नात्याचं खरं रूप तिला सांगितलेलं होतं आणि या नात्यासाठी तिची स्वीकृतीही मागितलेली होती. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला कुणाल आणि पियाचं हे नातं किंवा त्यांचा हा जीवन प्रवास पाहायला आवडेल का? कमेंटद्वारे सांगा आणि आवडेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून अभिप्राय कळवा. हे तिच्यासाठी काही कमी नव्हतं, नाहीतर लग्न झालं म्हणून हे जबरदस्ती नातं लागू शकलं असता. पण त्याने तसं केलं नव्हतं. उलट तिला जाण्याचा पर्याय खुला ठेवला होता. त्या क्षणी तिला आठवलं ती एका दिवसासाठी माहेरी गेल्यावर तो लगेच भेटायला आला होता. म्हणूनच तिने मुद्दाम त्याला विचारलं होतं. तिच्या त्या प्रश्नावर तो गप्प होता. नजर खाली झुकलेली. आजीसोबत सोशल वर्क करायला सर्वच बाहेर जात. त्यामुळे उगाच चिडचिड करणं आणि कोणाचा इन्सल्ट करणं कुणाला झेपत नसे. आजीने तसं वागणं कधीच खपून घेतलेलं नव्हतं आणि कुणालाही अगदी तसाच होता. समोरच्याला समजून घेणारा, कामाच्या बाबतीत कडक असला तरी इतर बाबतीत तो मनमिळाऊ होता. कधी तापट डोक्याचा होतो, पण तेही फक्त आणि फक्त उगाच कोणी त्याला नडला तरच. आणि मग एकदा का कोणी त्रास दिला की समोरच्या व्यक्तीला सोडत नसे. त्याची झुकलेली मानस तिला त्याचं उत्तर देत होती आणि पिया मात्र संधीचा फायदा घेत त्याला निरखून पाहू लागली होती. ग्रीन जिम वेस्टमध्ये त्याचे व्यायामाने तयार झालेले ते मसल्स उठून दिसत होते. त्याचे सिल्की केस अस्ताव्यस्त होते. तिने एक नजर बाजूला वळवली. तिथे त्याचा ज्यूस तसाच ठेवलेला होता. आज त्याने तो घेतला नव्हता. तो कधीच आपला ज्यूस स्किप करत नाही हे तिला माहिती होतं. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. मी जाऊ ना? अगदी हलक्या आवाजात तिने पुन्हा विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिला जायचंच आहे तर मीच का जबरदस्ती करतोय? त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार फिरला होता. निर्णय तुझाच असणार आहे, तो तिला बघून म्हणाला. ती चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्नच करत होती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र त्याला कळतच नव्हते. पण तरीही ती काहीतरी मस्ती करते असंच त्याला वाटत होतं. आजच जाऊ का? पण तुम्ही मला भेटायला लगेच येणार नाहीत ना? कायाचं भूत कधीतरी तिच्या अंगात शिरायचं आणि मग ती असलं काहीतरी आगाऊपणा करायची. अगदीच नक्की काया आहेच आपली तशी आणि त्यात पिया तिची बहीण आहे. तिचा चेहरा अजूनही निर्विकार ठेवण्याचा ती प्रयत्न करत होता. पण आता तिचीच मस्ती तिच्यावर भारी पडणार होती. एका क्षणासाठी तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू त्याने टिपलं आणि त्याला तिचं नाटक लक्षात आलं. जायचं आहे, आजच जायचं आहे. मी भेटायला येऊ नको म्हणत त्याने तिचा हात हलकेच पिरगळून तिला जवळ ओढलं. नजरात भिडली. ते मी कॉलेजला जायचं बोलत होते. पटकन उत्तर यावं म्हणून आधीच मनात घोकून ठेवलेलं उत्तर तिने दिलं, पण थोडंसं अडखळतच दिलं. आपण आता तुझ्या कॉलेजला जाण्याबद्दल बोलत होतो का? त्यानं तिला प्रश्नच विचारला. असं विचारत त्याने तिला अजून जवळ ओढलं. ते तिला काय बोलावं ते कळेना. त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न ती करत होती, पण ते तिला जमणार नव्हतंच. पाल तिने त्याच्यावर त्याचीच ट्रिक वापरण्याचा प्रयत्नसुद्धा केला. आहे ना आपली पिया भारीच. प्रेक्षकांनो, पालीला तू घाबरतेस, मी नाही. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. सोडा ना, मला उशीर होतोय. ती काकुळतीला येऊन म्हणाली. झालाय ऑलरेडी. त्याला त्रास देत होती असा तो लगेचच कसा सोडणार होता? वहिनी, बाहेरून आवाज आला आणि तिची धडधड अधिकच वाढली. तो मात्र अगदी रिलॅक्स होता. वहिनी, कॉलेजला गेलात का? रिद्धीने बाहेरूनच विचारलं. नाही, निघतच होते. थोडा उशीर झालाय, मुद्दाम पियाने ओरडून उत्तर दिलं. रिद्धी, गजा काकांना गाडी काढायला सांग. पिया येते. कुणाल तिला पाहत म्हणाला. तिने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं. आज फर्स्ट डे आहे म्हणून सोडतोय, पुन्हा नाही सोडणार. घरात कोणालाही विचार. मला टीच केलं की काय होतं ते, असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यात पाहून सांगितलं आणि तिचा हात सोडून फ्रेश व्हायला तो निघून गेला होता. आता मात्र पियाला काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळतच नव्हत्या. तिनं मुद्दामच त्याची ओढली होती, खेचली होती आणि ते त्याला आवडलं नव्हतं. आज पियाच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्यामुळे तिला थोडंसं टेन्शन आलं होतं. हे कॉलेज मोठ्या आणि नावाजलेल्या कॉलेजपैकी एक असल्यामुळे तिथला क्राऊड कसा असेल हे तिला माहिती आणि ॲडमिशन घेताना तिने ते अनुभवलेलं होतं. म्हणूनच नाही म्हणलं तरी तिला एक अनामिक धाक वाटत होता. स्वतःला शांत करत ती गाडीच्या मागच्या सीटवर बसली होती. गजाकाका पुढे बसून गाडी चालवतच होते. अशा ऐटीत मागे बसून कॉलेजमध्ये जाण्याचं तिने फक्त एक स्वप्न पाहिलेलं होतं. ते प्रत्यक्षात उतरावं अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. पण आता प्रत्यक्षात ते घडत होतं. तरीही तिच्या मनात कुणाल संबंधीची धाकधूक अधिकच वाढत होती. शांत राहण्यासाठी तिने ते हेडफोन कानात घालून गाणी ऐकायचा प्रयत्न केला, पण मन नाही निवळत नव्हतं.
सकाळी कुणालने जे सांगितलं होतं ते सारखं सारखं तिला आठवू लागलेलं होतं. खरंच ते मोठ्या लोकांचं आयुष्य नको, त्यांचे प्रॉब्लेमही किती विचित्र असतात ना. आपलं साधं आयुष्य बरं. त्या ट्रॅपचा विचार करताच तिला वाटलं, बापरे, दुसरी मुलगी कोण असेल आणि असं काही होणं म्हणजे खरंच भयानक आहे. आई शपथ, मला खरंच माझे डिटेक्टिव्ह लावून सगळा छडा लावायला हवा का? स्टोरीमध्ये असंच असतं ना. स्वतःच्याच विचारावर तिला हसू आलं. लगेच विचार झटकून ती कॉलेजच्या पहिल्या दिवसावर फोकस करायचा प्रयत्न करू लागलेली होती. तिचं लेट ॲडमिशन झालेलं होतं, म्हणजे कितीही नाकारलं तरी आज ती सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन असणार होती, ते तिला ठाऊक होतं. त्यात असं गाडीने कॉलेजला जाणं म्हणजे तिला थोडंसं दिखावा वाटत होता. काका, जवळपास असलेल्या एखाद्या स्टेशनवरच सोडा, मी पुढे जाईन, पियाने सांगितलं. साहेबांनी तुम्हाला कॉलेजमध्ये सोडायला सांगितलं आहे. गजा काकांनी सांगितल्यावर ती गप्प बसली, पण मनात मात्र कुणालच्या नावाने तोंड वाकडं केलं. कुणालची आठवण येताच सकाळी त्याच्यासोबत झालेला संवाद आठवून मात्र तिच्या ओठावर नकळत हास्य उमटलेलं होतं. आज फर्स्ट डे आहे म्हणून सोडतोय, पुन्हा नाही सोडणार. घरात कोणालाही विचार, मला टीच केलं की काय होतं ते. त्याचे ते शब्द आठवताच तिच्या अंगावर सरसरून शहार आला. त्यावेळी चेहऱ्यावर जाणवणारे त्याचे श्वास अजूनही तिला जाणवत असल्यासारखं वाटत होतं. त्यांना नक्की काय म्हणायचं होतं? आता सोडतोय म्हणजे? त्यांचा मोहक आवाज मनात घुमताच तिने खाडकन डोळे उघडले. नको ते नाटकी, आपण आपलं कामच बघावं. ते प्रेम बीम आपल्याला नाही झेपायचं. त्याच्या विचारांनी तिच्या पोटात गुदगुल्याच होत होत्या आणि चेहऱ्यावर हसू झळकत होतं. इतक्यात तिचा फोन वाजला आणि विचारांच्या गोंधळातून ती पुन्हा भानावर आली. आणि फोन होता तो म्हणजेच कायाचा. काया कॉलिंग. तिने नाव पाहिलं आणि चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं होतं. ती लगेच तिच्या नाटकीपणासाठी सज्ज झाली. एदी, पोहोचलीस का कॉलेजला? काया पूर्ण जोशात बोलत होती. नाही गं, आज थोडा उशीर झाला, पियानं सांगितलं. ट्रेनमध्ये आहेस का मग? गर्दी असेल तर फोन ठेवते, नंतर बोलू, कायाने विचारलं. पियाने आधीच तिला सांगितलं होतं की ती रोज पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार आहे. आज उशीर झाल्यामुळे गाडीने जाते गं, पियाने सांगितलं. ओहो, काया म्हणाली, लगेचच सूर लावत म्हणत होती. गप ग एदी, तो कुणाल मोहिते तुझा मजनू तर नाही ना झालाय? बघ हा, उद्या गाणं सुरू करेल, मै शायर तो नाही. काया तिच्या कॉलेज कट्ट्यावर बसून मस्त तिला चिडवत होती. काया समोर गजाकाका असल्यामुळे पियाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. उगाच त्यांनी घरी सांगायचं, एदी तू ते गाणं गात बस, सॉरी ओरडत बस. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला, असा कसा बाई मला तुझा रंग लागला. एदी, त्या काळ्याचा रंग तुला लागलाय ना, तर फेर अँड लवली लाव बघ, चेहरा उजळेल मग लगेचच. काया आणि तिचं लॉजिक. काया, तुला लेक्चर नाही? नाही का गं? पियाने थोडं चिडूनच विचारलं. ऑफ आहे गदी, पण सांग ना, लागला ना का रंग तुला त्या काळ्याचा? काया मुद्दाम तिला चिडवत होती. काया प्लीज हं. पिया काही बोलणार होती पण काया आधीच बोलली. एदी, मी तुला रात्री कॉल करते, असं अगदी सिरियस टोनमध्ये बोलून तिने कॉल कट केला. काया पिया तिला हाकच मारत राहिली, पण कायाने कॉल कट केलेला होता. ही मुलगी पण ना कधीच सुधारणार नाही. पियाने स्वतःशीच फोन बाजूला ठेवूनच दिला आणि बोलू लागली होती स्वतःच्याच मनाशी. लेट्स गो फॉर कॉफी. कायाने कॉल कट केल्यावर कोणीतरी तिला सांगितलं. कट्ट्यावरून उतरून कायाला गोंधळलेली पिया पाहून तिच्या ग्रुपमधले इतर जण तिच्याकडे आले. इतका वेळ ते थोडे लांबच उभे होते. हे ब्रो, व्हॉट्स हॅपन? कायाच्या एका मित्राने तिच्यासमोर उभं राहून तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. त्या मुलानेही नजर टाकत त्याच्याकडे पाहिलं. प्रथमेश, कायाने थोडंसं गोंधळूनच सांगितलं. प्रथमेशला पाहून तिने पियाचा कॉल कट केला होता, पण तो असं अचानक तिच्या कॉलेजमध्ये तिला भेटायला येईल असं तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. काया म्हणते, लेट्स गो फॉर कॉफी, आय वॉन्ट टू टॉक. प्रथमेशने त्या मित्राचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला करत तिला शांतपणे सांगितलं. हे पुन्हा तोच मुलगा काही बोलणार होता, पण कायाने मात्र त्याला अडवलं होतं. आयुष, हो आयुष, तो दीच्या सासरच्या फॅमिलीमधला आहे, कायाने शांतपणे सांगितलं. मागच्या घडामोडी कायाच्या सर्वच फ्रेंड्सना माहिती होत्या, त्यामुळे पियाच्या सासरच्या फॅमिलीमधला तो आहे हे कळताच सगळ्यांच्या रागीट नजरा
त्याच्यावर पडल्या होत्या, पण काहीसं गप्प आणि नाराजीच्या भावनेने ते तिथे उभे होते. आय वॉन्ट टू टॉक. प्रथमेशने थोड्याशा रागातच कायाकडे बघितलं, पण मनात मात्र तो विचार करतच होता की या सर्वांच्या नजरा खरंच फक्त त्या व्हायरल झालेल्या न्यूजसाठी आहेत की अजून काही आहे. प्रथमेश जरी बिझनेसमध्ये कुणालसोबत असला तरीसुद्धा त्याला अजून तितकासा अनुभव नव्हता. त्यामुळे अशा गोष्टींची माहिती तो टाळत असे. अजूनही तो त्या सगळ्या भानगडीत फारसं पडत नसे. मला कॉलेज आहे, नेक्स्ट लेक्चर, कायाने त्याच्याकडे न बघताच म्हटलं. कॉलेजनंतर तो तिच्या वाटा अडवतच म्हणाला. प्रथमेश सर, पण आजच, त्याने ठामपणे सांगितलं. त्यावर कायाने खाली नजर टाकली, डोळे बंद करून खोल श्वास घेतला आणि म्हणाली, चला. काही वेळ गोंधळलेली असलेली ती आता स्थिर झाली होती. तिच्या आवाजात पूर्वीप्रमाणेच आत्मविश्वास होता. काया, अगं, तिची मैत्रीण मयुरी काळजीने पुढे आली. मी नंतर फोन लावते, काया अगदी शांतपणे म्हणाली आणि सर्वांनी मान डोलावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी भयभीत झालेली काया त्यांनी पाहिलेली होती. त्यामुळे ती आता प्रथमेशसोबत एकटी जात आहे याचं सगळ्यांना चिंताच वाटत होती. कारण त्या सगळ्याच साध्या फॅमिलीमधून आलेल्या मुली होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांशी सहज निभाव लागेल का याची शंका त्यांना वाटत होती. म्हणूनच कोणी काही बोलत नव्हतं. प्रथमेशला त्यांचं हे वागणं खटकत होतं आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तो आज कायाला भेटायला आला होता. जेव्हा कायाने त्याला काही सांगितलं नाही आणि कुणालला तो थेट विचारू शकत नव्हता, तेव्हा कायाकडे जाणं हाच पर्याय होता. प्रथमेश पुढे गेला तशी काया त्याच्या मागोमाग गेली. कॉलेजपासून थोडं अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये ते गेले होते. रस्त्यावर स्वतःला समजावत काया चालत होती. असं काही न सांगता यावं. कॉफी शॉपमध्ये पोहोचल्यानंतर काया शांत बसली होती, तर प्रथमेश तिच्याकडे निरखून पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या गोंधळाचं कारण शोधण्याचा तो प्रयत्न करत होता. काया बोलायचं होतं, तो काहीच बोलत नव्हता, म्हणून तिनेच ती विचारलं, तू मोहितेंचा इतका हेट का करतोयस? त्याने थेटच विचारलं. मी हेट नाही करत. मी का हेट करू? कायाने स्वतःला सावरत उत्तर दिलं. दादाने तुझ्या मागे गार्ड्स का ठेवले होते? त्याच्या या प्रश्नावर ती डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागली होती, पण ते क्षणाभरासाठीच. लगेच स्वतःला सावरत म्हणाली, मला नाही माहीत. तुम्ही कुणाल सरांनाच विचारा. तुम्ही काय त्या दिवशी किंबहुना अनेक वेळा तू मला अरे तुरे करत बोलायचीस. अगं आता तुम्ही का, सर का आणि दादा जिजू लागतात तुझे ते, तरी तू त्यांना सर का म्हणतेस? जिजू का नाही? त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते, कारण त्यांच्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे हे त्याला अजून सुद्धा समजलं नव्हतं. लग्न जबरदस्तीचं झालं आहे हे त्याला माहिती होतं. मीनाक्षी आणि कुणालच्या रिलेशनबद्दलही त्याला माहिती होतं, पण कायाच्या मागे गार्ड्स ठेवणं हे त्याला अजूनही समजत नव्हतं. त्याला वाटलं नव्हतं की कायाला मीनाक्षीबद्दल काही माहिती असेल. तुम्हाला त्यात एवढा इंटरेस्ट का आहे? त्याच्याच बोलण्याकडे दुर्लक्ष करत कायाने विचारले. इंटरेस्ट का म्हणजे? आधी किती भांडायचीस आणि आता अचानकच इतकी शांत तू का बरं झालीस? प्रथमेशने पुन्हा तिला प्रश्न विचारला. लिहून घ्या किंवा रेकॉर्ड करून घ्या. त्या दिवशी सांगितलं होतं, आज पुन्हा सांगते. पुन्हा नाही सांगणार. तेव्हा मला माहीत नव्हतं की तुम्ही प्रथमेश मोहिते आहात, द्वीच्या सासरचे आहात, म्हणून मी बोलले. कायाने थोडं चिडून पण स्पष्ट उत्तर केलं. तिच्या मागे गार्ड्स का ठेवले होते? त्याने पुन्हा विचारलं. तुम्हाला कशाला हव्यात नको त्या चौकशा? तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं करू द्या ना. काया आता पूर्ण वैतागलेली होती, पण तरीही ती प्रथमेशचा अपमान होईल असं काहीच बोलायची नव्हती. तिच्या उत्तरावर तो गप्प बसला. त्याचं पहिलं भांडण पावभाजीवरूनच भर रस्त्यावर झालं होतं आणि त्यानंतर कितीतरी वेळ त्यांचं भांडण झालं. प्रथमेश एका प्रोजेक्टवर काम करत होता. ती साईट त्या रस्त्यावरच होती. हा त्याचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असल्याने तो अधिक लक्ष देत होता आणि त्यामुळे त्याचं त्या रस्त्यावर येणं जाणं नेहमीच असायचं. त्यामुळे त्यांची भेटही सतत होत असे आणि प्रत्येक भेटीत थोडीशी तुतुमय ठरलेलीच असायची की चुकून ते मला नाही माहीत बाबा, असा विचार करतच काया पुन्हा गोंधळलेली होती. हो, तुला मोहितेंचा इतका राग का बरं येतो? प्रथमेशने शांतपणे विचारलं. तसा पियाचा मात्र राग अजूनच वाढलेला होता. नाही येत मोहितेंचा राग, समजलं? माझी दिदी सुद्धा आता मोहितींची आहे आणि तुला कशाला हव्यात या नसत्या चौकशा? जर मी सगळे सांगितले तर तू करणार काय आहेस? बोल ना. पियाने चिडूनच विचारलं. म्हणजेच कायाने जितकी इज्जत दिली होती ती पुरेशी वाटली तिला आता. त्यामुळे पुन्हा
अरे तुरेवर आली होती. तिला तिथून निघायचं होतं, पण असं निघून गेलं तर त्याचा अपमान वाटेल असं वाटून ती तिथेच थांबलेली सुद्धा होती. काय करायला हवंय मला? प्रथमेशने विचारलं. तू काहीच करू शकत नाहीस, समजलं का? लिव्ह इट. ती रागातच उठली. तेव्हा त्याने तिचा हात पकडून तिला अडवण्याचं काम केलं. मिस्टर प्रथमेश मोहिते, लिव्ह माय हँड. ती चिडून पुन्हा बोलली. त्याच्या डोळ्यातला राग आणि हाताची घट्ट पकड पाहूनच तिला जाणवलं की तो खरंच चिडलेला आहे म्हणून. प्रथमेश मध्ये पडू नको. दीने आजींना विचारलं होतं. त्यांनी सांगितलं की फक्त धमकी दिली होती, काहीच केलं नव्हतं. आणि कुणाल सरांनी तर कोणालाही विचारण्याची गरजच समजली नाही. त्यांनीच मागच्या मागे गार्ड ठेवले जेणेकरून कोणी काही करू नये. ती तुसडेपणाने बोलली. इतकं काय झालं होतं? दादाचं लग्न त्या व्हायरल झालेल्या न्यूजमुळे झालं हे मला माहिती आहे, पण मला वाटलं वहिनीची झालेली बदनामी बघून तुम्ही सहज लग्न मान्य केलं. त्याने त्याचा अंदाज बोलून दाखवला. काया आता थोडी शांत झाली होती. तिला वाटलं एकदा सगळं बोलून टाकावं, नाही तर तो पुन्हा पुन्हा तेच विचारणार. ती एक कटाक्ष टाकूनच थोडंसं हसली. खरंच तुला वाटतं इतकं सहज आहे हे लग्न झालेलं? तो गप्प होता. तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की कुणाल सरांना मीनाक्षी नावाची मुलगी आवडते, तरी माझ्या दिदीचं लग्न त्याच्या हातात दिलं गेलं. हे नातं कुठेच जाणार नाही हे माहीत असूनही सांग, तू ठामपणे सांगू शकतोस का त्यांच्या नात्याचं भविष्य? आम्ही ऐकलं नाही म्हणून आधी दादाला मारण्याची धमकी दिली आणि नंतर मग मलाही. ती बोलू लागली होती. तिचा आवाज आता थरथर कापू लागला होता. ती स्वतःला सावरत होती, पण भावना उफाळून येऊ लागलेल्या होत्या तिच्या. तुला काय? त्याने काहीसं दबावतच तिला विचारलं होतं. त्याला कळत नव्हतं ती असं का बोलते. ती मला किडनॅप करणार होते आणि नंतर कदाचित. ती अर्धवट बोलूनच आहे त्याच ठिकाणी थांबली. तू काय बोलते? समजते ना तुला? त्याला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसलेला होता. जाऊ दे, तुला माझ्यावर विश्वासच नाही बसणार. शेवटी तूही मोहितेच आहेस. पण निदान कुणाल सरांनी तरी विश्वास ठेवला. त्यांनी माझी अवस्था पाहून माझ्यासाठी गार्डसुद्धा पाठवले होते. ती त्याला सगळं काही सांगू लागली होती. तुझी अवस्था? तो गोंधळून विचारत होता. खूप दिवस कॉलेजलाही जात नव्हते मी. घरून बाहेर पडायची आणि एका ठिकाणी लपून बसायची. सगळं खूप काही होतं. पण आता आम्ही सावरलो आहोत. जे होईल ते होईल या विचारावर सगळं सोडलंय. त्रास विसरता येत नाही, कारण आजही लोक विचारतात त्या न्यूजबद्दल. पण आता सवय झाली आहे दुर्लक्ष करण्याची. हळूहळू प्रश्नही कमी होत आहेत. पण तू पुन्हा तेच विचारून या आठवणी जाग्या करू नकोस प्लीज. तेव्हा ती नकळत त्या गोष्टींमध्ये अडकली होती. ती खूप तणावात होती. पण आता आपलं असं कॉफी शॉपमध्ये भेटणं नको आहे. पुन्हा त्या परिस्थितीत जायचं नाहीये. म्हणून प्लीज आपण नको बोलूयात. चुकून समोर आलो तरी बोलायचंच असं काही नाही. तुला जाणून घ्यायचंय होतं की मी तुझ्याशी का बोलत नाही, तर मला मोहितेंचा राग का येतो ते आता समजलंच असेल तुला. त्यामुळे तू आता माझ्यासमोर यायला सुद्धा नकोयस, बोलायला सुद्धा तू माझ्याशी नकोयस. हे बोलून ती तिथून निघून सुद्धा गेली. प्रथमेश मात्र हातात हात गुंफून 2 बोटं ओठावर ठेवून विचारातच हरवलेला तिथेच बसून राहिला. कसा वाटला प्रेक्षकांनो भाग? आवडला ना? चला मग छान कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा.